न्याय म्हणजे फक्त आरोपीला शिक्षा होणं असतं का? स्वारगेट बस स्थानकावरील त्या धक्कादायक घटनेला आज 1 वर्ष पूर्ण झालंय. पण पीडित तरुणी म्हणतेय की व्यवस्था आजही माझं शोषण करते. नक्की काय घडलंय 1 वर्षानंतर? 25 फेब्रुवारी 2025 रोजी पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला होता. दत्तात्रय गाडे या आरोपीने तिला आमिष दाखवून एकांतात नेले आणि या निंदनीय कृत्याला अंजाम दिला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक नमुने आणि साक्षीदारांच्या जबाबदारीत आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला असून तो सध्या कोठडीत आहे. पण पीडितेची खरी लढाई तर आत्ता सुरू झाली आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असली तरी पीडितेसाठी प्रत्येक सुनावणी म्हणजे त्या भयावह आठवणींना पुन्हा जगण्यासारखे आहे. ती म्हणते, मला पैशाची किंवा मदतीची अपेक्षा नव्हती, मला फक्त समाजाच्या मानसिक आधाराची गरज होती. दुर्दैवाने तिला आजही विक्टिम ब्लेमिंग, सामाजिक बहिष्कार आणि मानसिक त्रासाचा सामना करावा लागतोय. एकीकडे कायदेशीर लढा सुरू असताना दुसरीकडे भावनिक आणि सामाजिक स्तरावर ती आजही स्वतःला एकटीच समजत आहे. हे प्रकरण केवळ एका शिक्षेपुरते मर्यादित नाही, हे समाजातील त्या मानसिकतेबद्दल आहे जिथे गुन्हेगारीपेक्षा पीडितेला जास्त प्रश्नांना सामोरे जावे लागते. आपला समाज आणि आपली न्यायव्यवस्था पीडितेच्या पुनर्वसनासाठी आणि सन्मानासाठी खरोखर प्रयत्न करत आहे का? न्याय मिळण्यास झालेला उशीर म्हणजे न्याय नाकारण्याच आहे का? पीडितेच्या या लढ्यात आपण समाज म्हणून कुठे कमी पडतोय? तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.